आणि दरम्यान टीसीएस प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया देताना शिरसाटांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। आणि दरम्यान एबीपी माझाशी बोलताना संजय शिरसाटांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ऐकूयात। निदा खानला अटक होण्यामध्ये झालेला उशीर खरं तर मार्च मध्ये घडलेली घटना आता 2 महिने उलटून गेलेले आहेत आणि तिला संभाजीनगर मधून अटक केली गेली। हो, माझं तुम्हाला स्पष्टपणे माझं मत आहे की हा संभाजीनगर एक तर सेन्सिटिव्ह शहर आहे आमचं। अनेक कारवाई अतिरेकी कारवाई असेल किंवा जातीवाद्याचा कारवाई असेल त्या ठिकाणून झालेल्या आहेत आणि ही निदा खान 2 महिने जर एखाद्या ठिकाणी राहते, संभाजीनगर मध्ये राहते आणि पोलिसाला पता लागत नाही, तर याच्या मागे मास्टर माइंड कोण आहेत? हिला पहिले जेव्हा निदा खानवर जेव्हा आरोप लागला गेला त्या टायमाला तिला सपोर्ट करणारे कोण आहेत? ते इम्तियाज जलील सारखे जे माजी खासदार एमआयएमचे आहेत। मुंब्राचं प्रकरण घ्या, कोणत्याही राज्यातलं कोणतेही प्रकरण घ्या, हे जे काही छाती ठोकपणे पुढे येणारे जे लोक आहेत ना, यांनी त्या निदा खानला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2 महिने एक लेडीज संभाजीनगर मध्ये कुठे राहिली? तिला कोणी पोचलं? तिच्या मागे तिला ती लोकांच्या नजरेत का नाही आली? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून धर्मांतराचे नाटकं किंवा धर्मांतर करण्याची जी काही मोहीम आहे, या मोहिमेमागे ज्यांचा हात आहे त्यांना अटक झाली पाहिजे, हे माझी प्रमुख मागणी आहे। पण ही मागणी करताना तुम्ही एक मोठा आरोप करताय, काय संदर्भ या मागचा? संदर्भ हाच आहे, ती जेव्हा तिच्यावर आरोप झाले त्या टायमाला उघड पाठिंबा देणारे लोक आमच्या संभाजीनगरचे होते। त्यात काय? निदा खानला पाठिंबा कोणी दिला होता? एमआयएमने दिला होता ना, त्या इम्तियाज जलीलने बोलला होता ना, भाषणे केली होती ना। मुंब्राच्या प्रकरणामध्ये त्या इम्तियाज जलीलने भाषणे केली होती ना। ज्यांनी या प्रकरणाला हवा देत आहेत तर यांनी जाणून बुजून हे एक रॅकेट आहे। एक लक्षात घ्या, निदा खान हा मोहरा आहे, एक छोटासा मोहरा आहे तो। असे प्रकरण करणाऱ्याचं पूर्ण जाळं या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विणलं गेलेलं आहे। तुम्ही नगरला बघा, नगरला किती मुली दर महिन्याला जातात। पुण्याचं तसंच प्रकरण आहे, संभाजीनगरचं प्रकरण आहे, नाशिकचं आता उघडकीस आलेलं आहे। असे जे आपल्याला माहीत नसतात असे सुद्धा अनेक प्रकरणं आहेत ज्यांचं जाळं ह्या लोकांनी विणलेलं आहे। म्हणून याचा तपास करताना मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मागणी करणार आहे। यासाठीची मागणी करणार, परंतु ही मागणी करणार आहे की यांचे मास्टर माइंडला पहिलं आतमध्ये घ्या। ह्या बळीच्या बगारा आहेत, यांना हे मोहरे आहेत, हे चिल्लर मोहरे आहेत। मेन सूत्रधार अटक झाला पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे।